भगवते वासुदेवाय. अध्याय 3. पार्थ पुसेगा बुद्धिमानिसी तू कर्माहुनी थोर. आणि केशवा मज नियोजिसी कर्मात अशा घोर. स्थितप्रज्ञ हो म्हणसीची तरी का प्रशंसिसी कर्म. मजसी हिंसा धर्म का सा नकळे ह्याचे वर्म. बोल दुहेरी घालिती जणू मोहात्मती माझी. मज सुनिश्चये सांग एकते श्रेयस्कर जे आजी. म्हणे जनार्दन ऐक निर्मळा सांगितला ह्या लोकी. मत्प्राप्तीचा द्विविध मार्ग जो पूर्वितोची विलोकी. शीघ्र पावती जिथे सांख्य जे ज्ञानयोग आचरुनी. तिथेची जाती यथाक्रम तसे योगी कर्मे करुनी. जशी जयाची असे पात्रता तसा मार्ग संबंध. मत्प्राप्ती पथी नसे सर्वथा प्रमुख गौण हा भेद. ज्ञानाधारे सिद्धी पावती ज्ञानी निर्मळ चित्ते. कर्माधारे पावती चिते योगी परमगती ते. न लाभे ते नैष्कर्म्य इथे कर्मारंभ न करुनी. तसे निपटुनी कर्म सांडुनी सिद्धी न पावे कोणी. जाण निश्चये जया साधका नैष्कर्म्यपदी अस्था. तये सर्वथा ह्या कर्मपथा न च सांडावे पार्था. क्षणही न कोणी कर्म वाचुनी जगिरी कामारा हे. प्रकृती गुणतया अवश करुनिया कर्म करविती पाहे. कर्म सोडिले म्हणताची बळे तरी ते सुटते काय. मुख नच बोले काय विसरले चालणेची ते पाय. सांग नासिका रंध्र बुझाले काय न घेते गंध. त्रीचे तेज लोपले श्रवणी नचये नाद. रसना चाखे रसना किंवा जाग्रत स्वप्न सुषुप्ती. काय लोपती ती न ह्या स्थिती क्षुधा तृषादिक आरती. असो असे हे न चकारा हे श्वासोच्छ्वास हि देही. नको धडपडू कर्म त्यागी नको पडू संदेही. प्रकृती संगतो वरी कुणाते कर्म त्याग ना घडतो. करीन मी जो म्हणे तयाचा उरे मात्र आग्रहतो. इतर कर्म ते सुटे न च तुटे हटे हि इंद्रिय धर्म. वर्म जाणुनी कर्म करावे विहित हे चिहित परम. केवळ कर्मेंद्रिये रोधुनी मनात चिंती भोग. मिथ्याचारी मूढात्मा तो तयान कळला योग. परी इंद्रिये मन संयमे आवरुनी राभवितो. स्वभाव कर्मी अनासक्त तो विशेष गणिला जातो. नियत कर्म तू करी कर्म ते थोर कर्माहून. देह धारणा तीही घडेना तुझ कर्मा वाचून. तरी प्रसंगे प्राप्त कर्म ते करी संग सोडून. स्वकर्म करणे निसंगपणे ही योगाची खूण.
स्वकर्म करिता कर्म मुक्तता सहज तुला लाभेल, म्हणूनी पाहे तुझ कर्मची हे मोक्ष पदाने येईल। स्वकर्म सेवा हा नित्य नवा महायज्ञ जाणावा, न सेवा नवा हाची मानवा मोक्ष सुखाचा ठेवा। तुटे जे धवा स्वकर्म सेवा महायज्ञ संबंध, पडे ते धवा जगात जीवा हा सांसारिक बंध। पूर्वी केली प्रजापतीने जधी सृष्टी निर्माण, तदा निर्मिला महायज्ञ हा प्रजासवे तू जाण। आणि तो म्हणे अहो प्रजा हो हे यज्ञानुष्ठान, अखंड करणे आहे तुकपणे धर्म हाची सुमहान। नको पाळणे व्रते नियमते, नकोची तीर्थाटनते, नकोत नाना देह दंडना, त्यजा मंत्र तंत्र हिते। स्वकर्म सेवा यज्ञ हा तुमा सेव्य एकला जगती, कामधेनु ही करी उन्नती सकला कामना पूर्ती। यज्ञद्वारा करा सुरवरा समृद्ध आणिक तुष्ट, प्रसन्न चित्ते पुरवितील ते सकल मनोरथ इष्ट। अशीची साची परस्परांची जडे भावना तेथे, देव देवता प्रसन्न होता श्रेय साधुनी घ्याते। प्रसन्न होऊनी देवता गणी दिली सकल संपत्ती, तया अर्पिल्या विना भोगितो स्वयेची जो मूढमती। देवन लक्षी संत उपेक्षी न जो तोषवी स्वजन, जरी भुकेला अतिथी आला न देतयासी अन्न। विषय स्वादा लुब्ध सर्वदा होऊनिया उन्मत्त, भोग सर्व हे भोगू पाहे स्वये देवता दत्त। तरी मागुता तया सर्वथा अपाय आहे थोर, दंडिल जधी काळ पुरुष तो गणुनी तया ते चोर। तदान सुटका तरी का फुका अधोगती ते जावे, त्याहुनी बरवे तुम्ही सर्वदा स्वधर्म निरत रहावे। असे अर्जुना स्वप्रजानना शिकविना नारीती, तो प्रजापती तेची संप्रती सांगितले घे चित्ती। धर्मोपार्जित धनवैभवते यज्ञ करण मानावे, आदिकारणी अर्पण करुनी स्वधर्मची भोगावे। स्वकर्म सेवा यज्ञ साधनी शेष राहिले अन्न, आप्त इष्टगण गोत्र संगती सुखेची ते भक्षून। संत सर्वथा होती पार्था सकल दोष निर्मुक्त, सर्व ही दुरिते हरी अन्न ते यज्ञ शिष्ट संभुक्त। परी रांधिती अन्न दुर्मती केवळ आपुल्यासाठी, तेची पातकी पाप भक्षिती ठेवुनी भोगासक्ती। परमेशा ते जे तोषविते अन्य ते न सामान्य, विश्वजीवना हेतू म्हणूनी ते ब्रह्मरूप परिपूर्ण। अन्नापासूनी जाण अर्जुना प्राण्यांची उत्पत्ती,
पर्जन्यातुनी तशी होतसे अन्नाची संभूती। यज्ञी जन्मे पर्जन्य तसा यज्ञाकर्मी जन्म, त्या कर्माते जन्म देतसे प्रकृतिरुपजे ब्रह्म। माया ब्रह्मा जन्म अक्षर ब्रह्मापासूनी जाण, म्हणूनी यज्ञी सर्वव्यापी ब्रह्मची भरले पूर्ण। असे प्रेरिले यज्ञचक्र हे न जो चालवी लोकी। विषय लुब्धतो पापी त्याचे जिणे व्यर्थ अवलोकी। ऐक अर्जुना मूर्ती ह्या जगी लाहुनी नरदेहाची। जे मूढमती जे नरखंती बाळगिती कर्माची। परिरंगला आत्मसुखी जो जया आत्मसंतृप्ती। आत्म्यातची जो संतुष्टतया कार्य उरेना जगती। असुनी देही तया न राहे देह धर्म संबंध, म्हणून तयाचा कर्तव्याचा सुटला सहजे बंध। कर्म तयाने केले अथवा नच केले ह्या जगती। तरी धनंजया असंगातया कायतयाची महती। नसे तयाचा मोह गुंतला इथे भूत मात्रात। देह विसंडरमला जो आत्मानंदात। परी अर्जुना जो वरी मना भेटे नाहे ज्ञान। कर्म साधना तो वरी जना उचित सर्वथा जाण। तरी नित्य तू निसंगपणे निज कर्तव्य करावे। कर्मे करुनी अलिप्त नर तो कैवल्य पदा पावे। की कर्म बळे सिद्धी पावले जनकादिकते पाही। लोक संग्रही दृष्टी ठेवुनी करी कर्म ते तूही। डोळस जेवी मार्ग दाखवी अंधा हाती धरुनी। प्रकट करावा अज्ञ बांधवा तेची धर्म आचरुनी। श्रेष्ठ आचरे तेची अनुसरे जनहि सकळ सामान्य। प्रमाण मानी जे तो ते तया होतसे मान्य। करावे असे मिळवावेसे नसेची पार्था काही। मज त्रिभुवनी तरीही कर्मी वर्ततोची मी पाही। त्यजुनी आळस कर्मात असा जरी न मी वागेन। करीतील तरी लोकहि माझे सर्वथैव अनुकरण। कर्म न केले मीची तरी हा जन होईल उत्सन्न। आणि संकर द्वारा घाता कारण मी होईन। मूढ गुंतुनी करीती कर्मे तशीची ती ज्ञात्याने। लोकसंग्रहा इच्छुनी येथे निसंगपणे करणे। कर्मे करुनी जनावळवुनी सत्पथासी लावावे। लौकिकात ह्या नच धनंजयात ये अलौकिक व्हावे। अंगावरचे 10 दिसांचे मूल करी स्तनपान। तया उचित ते केवी जेवी मधुर जरी पक्वान्न। म्हणून तया ते द्यावे नचते तेवी सकळ सामान्य। अज्ञ जनतया नच धनंजया प्रकटावे नैष्कर्म्य। कर्मी जडले तरी तयांचा बुद्धिभेदन करावा।
सत्कर्माचा मार्ग तयांना आचरूनी दावावा. आणि करावी नितांत बरवी स्तुतीची सत्कर्माची. परिअंतरी स्मृती असावी सदैव नैष्कर्म्याची. कर्मे निवृत्ती सर्वथैवती प्रकृती गुणास्तव होती. धरुनी अहंता मानी करता मी ऐसे मूढमती. अशी अहंता थोर जयाची अविवेकी जो मूढ. तया अर्जुना प्रकटा परमार्थ असा गूढ. परिजो पाही गुणकर्मही स्वये वेगळा राही. गुणची खेळती गुणी जाणुनी न तो गुंतुनी जाई. जरी इंद्रिये आप आपुले विषय सेविती देही. दे अहंता त्यजुनी ज्ञाता ते साक्षित्वे पाही. प्रकृती गुणे जे भ्रमले सहजे मंदमती अज्ञानी. तेची बांधिले गुणकर्म बळे विविध विषय रज्जुनी. नये चाळवू तयासी सुज्ञे सांगुनिया नैष्कर्म्य. उद्धरावया तया सत्क्रिया बरवी सुकर सुगम्य. कर्म मात्र ते मदर्पण करी दे अध्यात्मी चित्त. आशा ममता सांडुनी सुखे झुंज अर्जुना येथ. धनुष्य हाती घेऊनी रथी उभा ठाक निशंक. वीरवृत्तीने रणी झुंजुनी यश जोडी अकलंक. दुष्टपातकी वधुनी घातकी रणार्थ जे उद्युक्त. करी सुधीराही वसुंधरा भारापासुनी मुक्त. अनुष्ठिती जे मत हे माझे संतत निष्ठावंत. निर्मत्सरते जरी नेणते होती कर्म विमुक्त. परिजे कोणी दोष काढुनी नच अनुष्ठिती मत हे. हीन विवेकी ज्ञान शून्यते नाश पावती पाहे. पतंग दीपी झडप घालिता अचूक पावे मरण. आत्मविघाता हेतु सर्वथा तसेची विषयाचरण. तिथे इंद्रिया लुब्ध व्हावया मुळी न लागे वेळ. बळे तयांचे लळे पाळणे हा सर्पाशी खेळ. म्हणून इंद्रिये चेतवू नये विषयी ज्ञात्यानेही. तटस्थ वृत्ती ठेवून चित्ती स्वस्थ असावे देही. सुजाण झाला तरीही तयाला प्रकृती धर्म न सुटती. संस्कार वशे व्यवहार तसे प्रकृती सारिखे होती. प्रकृती धर्म जो जसा जयाचा अवश्य होऊनी त्याते. प्राणी मात्र ते तसे वागते न चले निग्रह येथे. दोन दिसांचा नश्वर साचा पराधीन हा देह. निजस्वभावे पंचत्वाते पावे निस्संदेह. कष्ट करुनिया स्वये जगिया उपार्जिला जो अर्थ. धर्म सोडुनी जरी वेचिला केवळ भोग सुखार्थ. तरी पसारा संसाराचा आवरिता देहांती.
भोग सुखेती विलया जाती नुरे तयांची महती इह परलोकी धर्म एकला देई शाश्वत शांती म्हणून पांडवा स्वधर्म सेवा मार्ग आचरी जगती आप आपुले विषय सेविती सर्व इंद्रिये जाण विषयी प्रीती द्वेष ही होती स्वभावता निर्माण परंतु सुज्ञे कधी तयांच्या आहारी नच जावे पथी चोरटे ओळखुनी ते अंतरनिष्ठ रहावे जरी भारता धर्म आपुला उणागुणांनी असला तरी आचरिता तोची तुझ भला इह परलोकी झाला सुगम वाटला परधर्म तसा आचरावया तू ते हावरेपणे तो आचरणे न तरी करते का सांग बरे घरे मनोहर इतरांची देखून अपुली असती पर्णकुटीती टाकावी मोडून भले स्वधर्मी मरण परिजिणे परधर्मी भयकारी धर्मतत्व हे नित्य जाणुनी स्वकर्म ते स्वीकारी पार्थ मागुता पुसे अनंता सांगे समजावून इच्छी नचते तरीही होते का अनुचित हातून इथे प्रेरिते कोण न राहते बळेची पापाचरणी धनी कुळाते जसा राबवी जणू वेठीला धरुनी वदे श्रीपती अर्जुनापती काम तसा हा क्रोध वैरी जो का करी साधका सन्मार्गी प्रतिरोध रजोगुणी जो जन्म पावला असे महापापिष्ट किती मिळाले भोग तरी जो कधी न होई तुष्ट जसा धुराने अग्नी झाकिला मळे आरसा जाण की वारेने गर्भ वेष्टिला तसेची कामे ज्ञान काम आधाशी हा ज्ञात्याशी संतत करुनी वैर झाकी ज्ञाना म्हणून ते जना गमे गहन गंभीर सहजे पार्था दूर सारिता कामाचे आवरण स्वयं प्रकाश स्वतः सिद्धते प्रगटे आत्मज्ञान मन बुद्धीचा दशेंद्रियाचा घेऊन आधार ज्ञान झाकुनी काम मोहिनी घाली हा निवार विज्ञान तसे ज्ञान ही टाकी जो की झाकळोनी त्या पाप्या ते दूर करावे इंद्रिय जय साधून कामानल हा नष्ट कराया नाना यत्न करून काया वाचा मने झगडती साधक सरसावून परी करावे उपाय ते अपाय होती तेथे जसे मागुते प्रदीप्त करीते इंधन ते अग्नी ते अशी इंद्रिये हठातटाने होती ना स्वाधीन आणि साधका काम सारखा छळुनी करीतो दीन संत संगती परमात्मरती उपजता चिती चित्ती
कामादिकते साधकान् प्रति स्वये सोडुनी जाती मन बुद्धि सह चित्त ही होता निजरूपी तल्लीन तदा साधका सहज साधला इंद्रिय जय संपूर्ण थोर इंद्रिये त्याहुनी मनते थोर त्याहुनी बुद्धी त्या बुद्धीहुनी परमात्मा जो तोचित थोर निरुपाधी त्या आत्म्या ते जाणूनी राहे आत्मबळे स्थिरते थे आणि संहरी अजिंक्य ईशा कामरूप शत्रुते। येथे भावार्थ गीतेचा तृतीय अध्याय संपला। कर्मयोग विशेषत्वे असे ह्यात निवेदिला। हरये नमः हरये नमः हरये नमः।